हॅलो फ्रेंड्स सगळे तुम्ही कसे आहात? आज ना सकाळी बिल्लू पायरीवरनं पडली होती. थोडं तिला डोळ्यापाशी पण लागलं होतं. आमच्या मॅडमना दूध प्यावं लागतं म्हणून पायरीवरनं पळत निघाले होते आणि पाय घसरून पडली सकाळी. अहो आणि मम्मी सकाळीच कामाला गेले होते आणि आम्ही दोघीच घरात होतो, पिल्लू आणि मी. तशी मम्मी जाणारच नव्हती कामावर, कारण का आम्ही आलोय म्हणून सुट्टी घेतली होती. पण कंपनीतून अर्जंट कॉल आला की यावं लागेल म्हणून मम्मी लगेच गेली. 4 वाजले होते आणि पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे म्हणलं आता पटकन कपडे काढून घेऊ. आणि आज कळतच नव्हतं, कारण का ऊन पावसाचं चालू होत होतं आणि अक्षरशः मला ते कपडे ऊन पडले की मी घालायचे आणि पाऊस आला की काढायचे, असं करत मी कपडे संपूर्ण वाळवली होती. 5:30 वाजले होते आणि 5:30 वाजता मम्मी कामावरून घरी आली होती आणि पिल्लू ना आजीला पाहून जास्तच खुश झाली होती, कारण का दिवसभरात आम्ही दोघीच घरी होतो आणि त्यामुळे ना पिल्लूला गमतही नव्हतं. इथं ना मुलं तुम्हाला जास्त खेळताना वगैरे दिसणार नाहीत गल्लीतून आणि जास्त आपल्या घरातच खेळतात. आणि गावाकडं कसं ना, गावाकडची मुलं प्रत्येकाच्या घरात दारात आणि गल्लीतून पूर्ण सगळा राड्याच असतो म्हणू शकता. आणि त्यामुळे ना पिल्लूला एकटं राहायची सवय नाही आणि त्यामुळे ना ती थोडी बोर होत होती. चहा वगैरे अजून घेतला नव्हता. त्यानंतर चहा वगैरे माझ्यासाठी बनवून घेतला. मम्मी तसं चहा जास्त पीत नाही आणि एकटीसाठीच माझ्या चहा वगैरे बनवला. त्यानंतर मम्मी थोडी पिल्लूला बाहेर गेली होती दुकानला घेऊन आणि तसंच फिरून आली आणि पिल्लूला कसं जरा बोर होतं नाही तर. शेजारच्या काकूनी ना मम्मीपासून निरोप दिला होता की चहा घेण्यासाठी मला बोलवलं होतं. त्यामुळे ना चहा वगैरे मी जस्ट घेतला, हातपाय धुतलं आणि त्यानंतर त्यांच्या घरी गेले. आणि पहिला त्यांचं असं साधं घर होतं, आता त्यांनी छान असं बंगला वगैरे बांधलेला आहे आणि त्यामुळे ना बरेच दिवसांनी गेले होते. काकूंना आम्ही बोलले होते चहा वगैरे अजिबात नको, आत्ताच घेतलाय, पण नाही बोलल्या. कधीतरीच येते, थोडासा तरी चहा घ्यावंच लागेल, त्यामुळे त्यांना सांगितलं थोडासा चहा करा. आणि त्यांच्या घरी जाताना मी बिस्किटचा पुडा नेला होता, ती पिल्लू देतच नव्हती. कसाबसा तरी तिने बिस्किटचा पुडा दिला आणि चहा वगैरे घेतला आणि थोडं काकूंच्या सोबत गप्पा वगैरे मारल्या आणि घरी आलो.